आपण पाहताय महाधुरळा. नमस्कार. महाधुरळा यूट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. कोल्हापूर महापालिकेत ज्याच्याकडे लक्ष लागून होतं त्या स्थायी समिती सभापती पदावर आता कोण विराजमान होणार याची उत्सुकता वाढलेली आहे. कारण आज स्थायी समितीच्या सदस्यांची निवड झालेली आहे. त्यामध्ये काँग्रेसच्या वतीनं इंद्रजित बोंद्रे, प्रवीण केसरकर, प्रताप जाधव, अमर समर्थ, सुभाष बुचडे, प्रवीण सोनवणे आणि प्रतिज्ञा उत्तुरे यांचा समावेश आहे. भाजपच्या वतीनं विशाल शिराळे, नेहा तेंडुलकर, राजनंदा महाडिक, अभिजित मोकाशी आणि पूर्वा राणे यांना संधी देण्यात आलेली आहे. शिवसेनेच्या वतीनं अर्चना पागर आणि अनुराधा खेडकर, तर राष्ट्रवादीच्या वतीनं आदिल फरास हे स्थायी समितीवर यांची निवड झालेली आहे. त्यामुळे आता स्थायी समितीमध्ये ज्या सदस्यांची निवड झाली त्यातील अध्यक्ष कोण, सभापती कोण याची उत्सुकता निश्चित आहे. हे पद सध्या भाजपकडे आहे. त्यामुळे भाजपच्या वतीनं सभापती कोण होणार याची निश्चित उत्सुकता आहे. सध्या तरी भाजपच्या वतीनं विशाल शिराळे, नेहा तेंडुलकर, राजनंदा महाडिक, अभिजित मोकाशी आणि पूर्वा राणे हे सदस्य आहेत. यातील विशाल शिराळे किंवा नेहा तेंडुलकर यांना सभापतीपद मिळण्याची शक्यता आहे. महापौर नगरसेविका आहेत, रूपाराणी निकम या महापौर आहेत. त्यामुळे स्थायी समितीचे सभापतीपद हे नगरसेवकाला मिळण्याची चिन्ह जास्त आहे. त्यामुळे विशाल शिराळे यांचं नाव सध्या आघाडीवर आहे. अगदीच काही राजकीय घडामोडी झाल्या तर नेहा तेंडुलकर यांचीही सभापती म्हणून निवड होऊ शकते. कारण विशाल शिराळे हे पहिल्यांदाच निवडून आले आहेत. याशिवाय त्यांचे वडील किरण शिराळे 2 वेळा निवडून आले. ते महाडिक गटाचे अतिशय जवळचे समर्थक आहेत. महापौर पदासाठी त्यांचं नाव आघाडीवर होतं, पण ऐनवेळी त्यांचं नाव मागं पडलं. त्यामुळे स्थायी समितीचं सभापतीपद त्यांना मिळण्याची शक्यता अधिक आहे. याशिवाय नेहा तेंडुलकर अभ्यासू व्यक्तिमत्व आहे, उच्च शिक्षित आहेत, भाजपमध्ये अनेक वर्षे अतिशय चांगलं काम आहे. अभय तेंडुलकर यांचंही काम, नेहा तेंडुलकर यांचे पती अभय तेंडुलकर यांचंही काम अतिशय चांगलं आहे. या कामाची पोचपावती म्हणून भाजप नेहा तेंडुलकर यांना ही संधी देऊ शकते. त्यामुळं आता महापालिका स्थायी समितीच्या सभापतीपदासाठी विशाल शिराळे की नेहा तेंडुलकर यांच्यात येत्या आठवड्याभरात चर्चा होईल नेत्यामध्ये. हे पद भाजपला जाणार हे नक्की आहे. त्यामुळं विशाल शिराळे यांचंच नाव सध्या आघाडीवर आहे. पण पक्षात आग्रह झाला तर नेहा तेंडुलकर यांचे नाव पुढे येऊ शकते. त्यामुळे आता पाहूया की कोल्हापूर महापालिकेच्या आर्थिक नाड्या म्हणजे अर्थकारण ज्या स्थायी समिती सभापतीच्या हातात असतं ते पद अतिशय महत्त्वाचं आहे. जसं महापौर पद महत्त्वाचं आहे तेवढंच महत्त्वाचं पद स्थायी समितीचं सभापतीपद महत्त्वाचं आहे. त्यामुळं हे सभापतीपद आता भाजपच्या कोणत्या नगरसेवकाच्या हातात पडणार, गळ्यात पडणार याची उत्सुकता निश्चित आहे. येत्या आठवड्याभरात या संदर्भातला निर्णय निश्चित होईल. आता राजकीय हालचाली सुरू होतील. त्यामुळे आता पाहूया शिराळे की तेंडुलकर. अशाच आपल्याला राजकीय बातम्या आणि उद्याची बातमी आज हवी असेल तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा यूट्यूब चॅनेल. धन्यवाद. हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणारं. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणारं. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणारं.